गुड मॉर्निंग कळंबोलीकर. तर आज घराची साफसफाई करायची, त्यासाठी मी खाली आलतो लॅबमध्ये. आपल्या लॅबमधून हे लिक्विड उचललं. ह्या लिक्विडनी काच आणि बरंच काही पुसू शकतो. खरं तर हे लिक्विड गाडींची काच पुसण्यासाठी आहे, पण जाऊ दे, जुगाड. चला तर घरी जाऊया. तर गाईस, ही माझी आई. ते म्हणतात ना, युद्धाला जायच्या आधी आईंचे दर्शन घ्यावे. मग काय, आलो ना मैदानात, म्हणजेच आपल्या किचनमध्ये. लावला तोंडाला स्कार्फ आणि चालू केलं युद्ध. झाडू घेऊन पहिले सगळे किचनच्या जाळ्या काढल्या. त्यानंतर पाण्यामध्ये लिक्विड टाकून पहिले किचनची खिडकी पुसाय घेतली. आतून पुसल्यानंतर बाहेरच्या साईडून पण पुसायचं होतं, म्हणून बाहेर साईडला गेलो. किचनच्या छोट्याशा बाल्कनीमध्ये कसा बसा बाल्कनीत गेलो. त्यानंतर पुसता पुसता कधी अडकलो कळालंच नाही. मग बाहेर कसा निघालो तुम्हीच पहा. तिकडे काय घ्या ड्रीप हिप त्याच्या बसू नको ती किती वजन आहे आपलं. म्हणून घेतला का बाबा तुझ्या कपड्यांमध्ये इथूनच घ्यायचं येते का ना आतून. हे काय तिकडे टाकलं हे इकडे टाकलं पुसता येते. पप्पांनी बाहेर काढल्यानंतर परत लागलो कामाला. सगळी खिडकी पुसून घेतल्यानंतर किचन कट्टा पण पुसाय घेतला. तर गाईस, आज सगळ्या रूमची साफसफाई करण्यामागचं कारण एकच आहे की उद्या आपल्या सर्वांच्या घरी गड बसणार आहेत, म्हणजेच नवरात्री चालू होणार आहे. आणि मी नवरात्रीत गरबा खेळायला कळंबोलीत जाणार आहे. तुम्ही पण येणार आहात ना गरबा खेळायला? मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही गरबा खेळायला कुठे जाता. तर गाईस, किचन आणि रूम सगळं साफ करून झालंय, बघू शकता तुम्ही. चला तर तुम्हाला हॉल दाखवतो. हॉलमध्ये पप्पा मस्तपैकी बसले नाहीत, झोपलेत झोपा. आणि आपल्या आई साहेब मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. बघ, तू पण बघ आणि आजीला पण दाखव. तर गाईस, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो आणि तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायचं विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. लवकरच भेटू आपण गरबा ग्राउंडवरती.